पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेला काहीतरी गरमागरम कुरकुरीत आणि तोंड खवळणारं खायला काहीतरी मिळालं की मज्जाच काही और असते. अशी भन्नाट कॉर्न भजी की पहिला घास तोंडात जाताच मक्याची गोडसर चव, मसाल्यांचा झणका आणि बाहेरून असलेला कुरकुरीतपणा, आ हा 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 हा, झक्कास. इथे भजी तोडूनही दाखवते. तर करायचं काय? एक कणीस घेऊन या कणसाचे दाणे हे सगळे कॉर्न कटरने आधी काढून घ्यायचे एका बाउलमध्ये. मग या कणसांच्या दाण्यांमध्ये घालायचे 4 ते 5 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या. मग मूठभर चिरून धुतलेली कोथिंबीर घालून 2 बारीक चिरलेले कांदे स्वाहा करायचे. आता यामध्ये 4 चमचे बेसनचे पीठ ॲड करून अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर ॲड करून पाव चमचा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून थोडं पाण्याचा हबका मारून पीठ भिजवून घ्यायचं. बरं, तिखटाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्हिडिओमध्ये भिजवलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. भिजवलेले पीठ हे ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे. आता या पिठाला रेस्ट न देता गरम तेलामध्ये टिचूक टिचूक करून लहान लहान भजी सोडून घ्यायचे आणि मस्त अलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. दिसत आहेत ना जास्त कणसांचे दाणे? असेच पाहिजे, त्यामुळे जास्त बेसन ॲड करायचं नाही. अशाच प्रकारे सगळे कॉर्न भजी फ्राय करून घेतलेले आहेत. हे मस्त तुम्ही चहासोबत किंवा लंच आणि डिनरमध्ये एन्जॉय करू शकता. आणि हो, साहित्यांची सगळी लिस्ट हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेवढे चेक करा.